बिग बॉसच्या घरामध्ये राधा पाटीलने जे आहे ते खूप मोठं स्टेटमेंट द्यायचा प्रयत्न केला होता की माझा एक बॉयफ्रेंड आहे आणि त्या बॉयफ्रेंडला लास्ट 3 वर्ष झालं मी माझ्या हाताने खायला भरवते आणि आम्ही लिव्ह इनमध्ये राहतो, जे की आपल्याला टी व्हीवर बघायला मिळालं. पण आता इव्हिक्ट झालेली आहे राधा पाटील आणि त्यानंतर ती जेव्हा आता इंटरव्ह्यूज देते तिकडे सगळ्या चॅनल्सला, त्यामध्ये तिने पलटी मारली आहे असंच आपल्याला दिसत आहे. कारण की इंटरव्ह्यूमध्ये ती स्पष्टपणे एक गोष्ट बोलत आहे, ती म्हणजे तो माझा संपूर्ण पास्ट होता आणि मी आणि जी अनुश्री आहे ते तिकडे असंच गप्पा मारत होतो आमच्या पास्टबद्दल, आमचे पास्टमध्ये काय बॉयफ्रेंडने केलं काय नाही केलं. आणि त्याच गोष्टीमध्ये जे आहे ते माझं जे आहे ते बिग बॉसनी खोटं खोटं दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. खोटं खोटं म्हणजे कसं की अर्ध्या क्लिपच कट करून तिकडे त्यांनी दाखवल्या सगळ्या प्रेक्षकांना. आणि जे आहे ना ते आम्ही 1-2 तास तिकडे खूप गप्पा मारत होतो, पण तसं मी काहीही केलेलं नाही आहे. आत्ता मी सिंगल आहे, तो माझा पास्ट होता. अशा प्रकारच्या गोष्टी तिकडे बोलायचा प्रयत्न राधा पाटीलने केलेला आहे. आता संपूर्ण महाराष्ट्र तिला एकच गोष्ट बोलतोय, ते म्हणजे किती ग पलटी मारशील. आता मित्रांनो, तुमचं या संपूर्ण गोष्टीवर काय मत आहे ना, नक्की मला ऐकायला आवडेल. कारण की राधा पाटीलनी खरंच पलटी मारलेली आहे, खरंच सिंगल आहे का, खरंच ती आता कोणाला डेट करते, या संपूर्ण गोष्टी संपूर्ण महाराष्ट्राच्या मनामध्ये आहेत. तुमच्या मनात काय आहे ना, नक्की कमेंट करून सांगा. कारण की राधानी पलटी मारली असंच सध्या दिसत आहे.